तुम्ही करत आहे तुम्ही अमित शाह सांगता का कायदा तोडायचं काम? कायदा मान्य नाही का? कायदा मान पाय लागू का? तुमच्या पाया लागू? म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय? वा वा वा, टाळ्या वाजवा रे सगळे. आपल्याला सांगतो भाऊ, तुम्ही काय जमा कायदा सुरक्षेचा प्रश्न तुम्ही करत तुम्ही करत अमित शहाच्या परवानगी आहे, परवानगी आमच्याकडे आहे. परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? आपली परवानगी आतापर्यंत मागे घे ना. परवानगी रद्द कशी झाली? सर परवानगी बदल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी बदल्यावर रद्द कशी केली? तोडताय पाहिजे पाय तुम्ही. गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शाह हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? मुंबई माझे तत्व हे परवानगी आहे तुम्ही वाचा ना. परवानगी वाचा ना. विनंती आहे, आपण जरा 5 मिनिटं शांत. कायदा तोडताय तुम्ही, कायदा तोडतो ना. मी आपल्याला काय सांगतो, आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु पाणी पाणी घ्या, जरा शांत व्हा. परवानगी भेटली ना आम्हाला? परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी बदल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? कोणाच्या अधिकारात रद्द केले? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा मान पाया लागू का? तुमच्या पाया लागू? पाया लागू का? अजिबात नाही. हे परवानगी आहे, हे रद्द झाली तर पत्र दाखवा. आपण साहेब तुम्ही 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 अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय. तुम्ही करत आहे तुम्ही. आपण साहेब शांत व्हा. सर मला परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? आपली परवानगी आतापर्यंत मागे घे ना. तुम्ही करत आहे. आमच्याकडे आहे. सर तसं नाही सर, माझं ऐकून घ्या आपण. कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे. ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा? परवानगी दाखवा. अमित शाह साहेबांची परवानगी दाखवा ना. दाखवा ना. की आपली परवानगी ती प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत. आम्ही तसं रद्द करत आहे. म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय? वा वा वा, टाळ्या वाजवा रे सगळे. आपल्याला सांगतो भाऊ, वा वा वा, ऐकून घ्या. माननीय तुम्हाला परवानगी आहे का? परवानगी रद्द करायसाठी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? भाऊ मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा? आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ. नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो. तुम्ही कसे बोलताय? मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलताय? 24 तास गृहमंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे. त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं आहे तिथं घ्यावं. तिथं घ्यावं. सुरक्षा नव्हती होऊ शकत काय? तो त्यांचा विषय आहे, त्या पार्टीचा विषय आहे. त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता? हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय. गृहमंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी. आमची परवानगी चुल्यात गेली. तसं नाही झालं. आमच्या परवानगीला काही परवानगीचा टेबल ठेवला कशाला? परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही? आम्हाला परवानगी भेटली ना साहेब. वाचा परवानगी आहे ना.
आमची परवानगी असताना आम्हाला येऊ का नाही देत? माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही. नाही परवानगी असं बद्दल म्हणा, बोलतो. असं मी असं बोलणार नाही. परवानगी अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा norms ना. असतात. म्हणजे ते असं नाही मी त्यांना कायदा लागू नये असं म्हणा. मी असं म्हणणार नाही. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला हो. त्यांनी परवानगी असताना तुम्हाला तर आमदारकीची तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला? गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळात परवानगी कुठे आहे? आहे ना त्यांच्याकडे परवानगी. आपल्याला ते पत्र देतील. बीजेपीचं तुम्ही ते दाखव, तुम्ही त्यांची परवानगी इथं तो आम्हाला सांगता.